विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी एक सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे आपल्या सर्वांची मी भेट घेऊ शकलो नाही। प्रथमतः मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की जे आपण आज एक नंबरचा जो कार्यक्रम चालू आहे जिल्ह्यात, तो आपण कुणाला न भेटता न कोणाच्या आमिषाला न बळी पडता आपण माझ्या पाठीशी उभा राहिला। खरे पत्रकार बांधवांना आज मी पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो। तुमच्या माध्यमाच्या समोर याचं कारण काय आहे? माननीय मंगळवारी ढवळे साहेबांचं निलंबन करण्यात आलं। निलंबन कशाबद्दल केलं? तक्रार आहे 6 महिन्याखालची। मग 6 महिने झोपलेले होते का? तक्रारीचं निरसन 6 महिने करू शकले नाही। कारण 26 तारखेला मी तक्रार दिली की तुळजापूर आणि उस्मानाबाद तहसील कार्यालयामध्ये येणे लेआउट अम्युनिटी झोन हे बोगसरित्या आहे। मग 26ला साहेबांनी तपासल्यानंतर 27ला साहेबांनी चौकशी समिती नेमली। 26 गेली, 27, 28, 29, 30, 31 1 तारीख 31 तारखेला 1 वाजता सन्माननीय माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय सचिन ओबासे साहेबांनी मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर तिथं काय गोड बंगाल शिजलं ही माहिती नाही। दुपारी 3 वाजल्यापासून लेखणी बंद आंदोलन चालू झालं। हे लेखणी बंद आंदोलन हे कुणालाही पूर्वकल्पना न देता ना अगोदर कुणालाही इंटिमेशन न देता त्यांनी लेखणी बंद आंदोलन केलं। लेखणी बंद आंदोलन करते वेळी कलेक्टर साहेब झोपलेले होते का? येणारा सामान्य गोरगरीब दीनदुबळा अपंग होता। 1 तारीख गेली, 2 तारखेला दुपारी संप मागे घेतला। संप मागे घेतल्यानंतर असं काय गोड बांगाल शिजलं राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरून कलेक्टर साहेब स्वतः बावनकुळे साहेबाला फोन करतात, नाही त्यांना सस्पेंडच करा। अहो का असं? एखाद्या इमानदार अधिकाऱ्याशी मागवत न उभा राहता आपण भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या पाठीशी माननीय जिल्हाधिकारी साहेब उभे आहेत। आज प्रशासनाच्यावर सगळा पूर्ण जिल्हा भ्रष्टाचाराच्या विळाक्यात सापडलेला आहे। एक लक्षात घ्या, तुळजाभवानी मंदिरची मी कंप्लेंट दिलेली आहे। मग नागेश चितोळेनं मला त्यांच्या ऑफिसच्या बाजूला मला आमिष दाखवलं, अजून चौकशी केलेली नाही त्यांनी। मग हे भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीशी आहेत का खरेखुर भ्रष्टाचार उकडून काढणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी? कारण ओबासे साहेब एवढं बोलतात, ओबासे साहेबाचंच क्रिमिनल प्रकरण आहे, का थांबलं गेलंय? का त्याची चौकशी झाली नाही? आज 6-6 महिने झालं जर चौकशी होत नसतील, का होत नसतील? एखादा अधिकारी जर महसूलचा पूर्ण गोंग खनिज असेल, अनेक गोष्टीचे येणे लेआउट असेल, गोरगरिबाचं कल्याण करत असेल, तर त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कलेक्टर साहेब न उभा राहता प्रस्ताव पाठवता निलंबनाची कारवाई करा। मग कशाबद्दल? मला एक ओबासे साहेबाला विचारायचं आहे, मी एवढ्या तक्रारी एवढं देऊन सदैल तुम्ही आतापर्यंत गुन्हे दाखल करत नाहीत किंवा त्याची चौकशी करत नाहीत, मग ह्यात गोड बांगाल नेमकं लपलंय काय? आणि कलेक्टर माननीय ढवळे साहेबांनी जे 8 तारखेला प्रस्ताव तहसीलदारला मागवला होता यात्रा मैदानाचा, नगरपालिकेत एकही कागद नाही। 8 तारखेला यात्रा मैदानाचा जर प्रस्ताव पूर्ण घेऊन या म्हणले असता आणि निलंबन होतंय 7 तारखेला संध्याकाळी। यात्रा मैदान म्हणजे आपल्या मालबा हॉस्पिटलच्या समोरचं एवढं बोगस प्रकरण आहे। कमीत कमी तिथे कोट्यवधीशी रुपयाची उलाढ आलाय। मग मंगळवारीच निलंबन का? कारण बुधवारी पूर्ण प्रस्ताव येणार होता आणि ढवळे साहेबांनी अरविंद बोळंगे साहेबाला पत्र लिहिलेलं आहे। 8 तारखेला ऑफिसला पूर्ण अहवालासहित समोर उभा राहा। मग 7 तारखेलाच का निलंबन झालं संध्याकाळी? हा प्रश्न आहे। भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीमाग कलेक्टर ऑफिस आहे का? हा मला आता प्रश्न पडलेला आहे। आणि जर न्याय मिळाला नाही तर जनहित याचिका दाखल मी पुढच्या आठवड्यात हायकोर्टात करणार आहे। गुन्हा दाखल करा, आपल्या अंगावर झटकून टाकलेला आहे। त्याच्यात चौकशीचे अधिकार पोलिसांना दिलेले। चौकशीचे अधिकार पोलिसांना दिलेले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।